नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत श्लोका ॲग्रो भारतातील पहिल्या डिजिटल नर्सरीमध्ये। ही नर्सरी आहे सातारा येथे, महाराष्ट्रातील सातारा येथील उडतारे या गावी। उडतारे हे गाव वाई तालुक्यातील एक गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये BSc ॲग्री होऊन गणेश बाबर या तरुणाने ही नर्सरी 25 वर्षापूर्वी चालू केली। खूपच छोटी नर्सरी, मग तिथून प्रवास, स्वतः कष्ट, मग गार्डनची कामं आणि मग फ्रूट प्लांटेशन, मग इम्पोर्टेड प्लांट्स, अशा वेगवेगळ्या स्तरावरती प्रयोग करत करत एक BSc ॲग्री झालेला तरुण पोचलेला आहे भारतातील पहिल्या डिजिटल नर्सरीमध्ये। खूपच छान असं सुंदर रीतीनं त्या नर्सरीची मांडणी त्यांना केलेली आहे। नर्सरी म्हणलं की आपल्याला माती आणि चिखल ह्याच्याशिवाय आपल्याला काहीच दिसत नाही। या तरुणाने ह्या छोट्याशा नर्सरीमध्ये पेवर ब्लॉकचा रस्ता केलेला आहे। येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पायाला माती लागली नाही पाहिजे असा विचार करून एक स्वच्छ सुंदर नर्सरी त्यांना केलेली आहे। तर आपण बघूयात, आज आपण नर्सरीमध्ये जातो आहे। हे बघा, सुरुवातीला एंट्रीला छानपैकी मलबेरी या फळाचं आपल्याला दर्शन होत आहे। फुल हिरव्यागार वनसृष्टीनं नटलेल्या या नर्सरीमध्ये खूपच समाधान वाटते। आल्यानंतर एंट्रीला हे मलबेरीचे झाड आहेत, त्याच्यावर सुंदर अशी फळं लागलेली आहेत आणि या फळांनी आपलं स्वागत केलेलं आहे नर्सरीमध्ये। तर आपण बघतोय एंट्रीलाच असे हे वेगवेगळ्या प्रकारची फळझाडांचं प्लांटेशन केलेलं आहे। त्या फळझाडांचं प्लांटेशन करण्यामागे गणेश बाबर यांचा हेतू हाच आहे की फळ आपल्या नर्सरीतून नेलेल्या रोपांना कशा पद्धतीची फळं लागते याचा लाईव्ह डेमो त्यांना दिलेला आहे। हे बघा, सुंदर असं चिक्कूचं झाड आहे, त्या चिक्कूचं झाड फुल असं फळांनी फुलांनी भरलेलं आहे। छानपैकी चिक्कू लागलेले आहेत, खूपच सुंदर। म्हणजे एक त्यांना बांधणी केलेली आहे की रोपं विक्रीबरोबर लोकांना लाईव्ह डेमो ते देतात। हे जांभळाचं झाड आहे, हे भाडोली जांभळाची व्हरायटी आहे, त्याला सुंदर अशी जांभळं लागलेली होती। हे बघा, चिंचेचं झाड आहे, हे पेरूचं झाड आहे। तर लोकांना प्रत्यक्षात बघायला मिळावं की ह्या वनस्पती कशा असतात, त्यांना कशा पद्धतीची फळं येतात। तर आपण आता प्रवास करत आहोत श्लोका नर्सरीमध्ये। हे बघताय तुम्ही, हे लिंबाचं झाड आहे, साई सरबती हे लिंबू आहे आणि पानांच्या पेक्षा हे झाड जास्त फळांनीच भरलेलं आहे। त्या नर्सरीमधल्या झाडांना सुद्धा खूपच छान वाटतंय। त्या नर्सरीमध्ये राहण्यासाठी भरपूर फळं लगडलेले आहेत। नर्सरीमध्ये प्रत्येक स्टाफ हा प्रत्येक झाडाच्या पाण्याची खताची काळजी घेताना आपल्याला दिसतो। तर बघा, अशी खूप सुंदर मांडणी केलेली आहे। एंट्रन्सलाच ब्युटिफिकेशन। नर्सरी कशी असावी याचा एक उत्तम नमुना मध्ये श्लोका ॲग्रो नर्सरी। खरोखर सुंदर अशी मांडणी, सुंदर असे रस्ते, छानपैकी स्वच्छता। हे बघा, श्लोका ॲग्रो शेतीला व्यवसाय बनवा। या तरुणाने एक थीम ठेवलेली आहे, शेतीला व्यवसाय बनवा, मेक फार्मिंग ॲज अ बिझनेस। आपल्या नवीन जनरेशनचा येणारा कल हा फार्मिंगसाठी नाही आहे। फार्मिंगमध्ये लोकांना कमीपणा वाटतो, त्यामुळे ह्या तरुणाने एक लोकांच्या पुढे आदर्श ठेवलेला आहे, मेक फार्मिंग ॲज अ बिझनेस, आणि ह्या थीमनं तो उतरलेला आहे। सुरुवातीलाच एंट्रीला आपल्याला दिसतंय हे छानपैकी अव्हॅकाडो, हायब्रिड अव्हॅकाडोचं बोर्ड दिसतोय आपल्याला। बघा, त्यांना डिजिटल नर्सरी म्हणजे काय, तर प्रत्येक नेमप्लेटवर त्यांना बारकोड स्कॅनर बसवलेला आहे। ह्या स्कॅनर, आपल्या बारकोड स्कॅनरमध्ये आपण जर ओपन केला तर आपल्याला पूर्ण त्या अव्हॅकाडोच्या झाडाची लागवडीची माहिती, त्या जातीची माहिती, त्याच्या कलमाची माहिती, अशी सर्व इत्थंभूत माहिती त्यांना बारकोड स्कॅनरमध्ये दिलेलं आहे। हे गरजेचं आहे। येणाऱ्या काळानुसार आपण बदललं पाहिजे आणि बदलत राहिलं पाहिजे, याचा उत्तम नमुनामध्ये श्लोका ॲग्रो नर्सरी। अव्हॅकाडोचं झाड आहे बघा, हॅश व्हरायटीचं सुंदर अव्हॅकाडोचं झाड आहे। आज हॅश अव्हॅकाडोच्या डिमांड जगाबरोबरच भारतामध्ये सुद्धा खूपच वेगाने वाढत चाललेलं आहे। हे तुम्ही बघताय आता इंडियन फळझाडांची त्यांना मांडणी केलेली। आवळ्याचं झाड आहे, रामफळ आपल्याला दिसतंय, छानपैकी रामफळाला बोर्ड लावलेला आहे। रामफळाबरोबरच सीताफळ दिसतंय, हे बाळानगरी सीताफळाची व्हरायटी आहे। तैवान गोवा आहे, त्यानंतर हे सरदार पेरू आहे, हे अंजीर आहे, चिंच आहे, आवळा आहे, फणस आहे, जांभूळ आहे,
फुल फळझाडं, इंडियन पद्धतीची फळझाडांचा हा त्यांना सेक्शन बनवलेला आहे. आता आपण येऊया स्पायसेसच्या ठिकाणी. हा त्यांना स्पाइसचा सेक्शन बनवलेला आहे. स्पाइसच्या सेक्शनमध्ये हे बघा दालचिनीचं झाड दिसतंय. दालचिनीनंतर हे नटमेग ग्राफ्टेड हे जायफळाचं झाड आहे. हे जायफळाची झाडं आहेत बघा सुंदर अशी. जायफळाबरोबरच ब्लॅक पेपर आहे. हे ब्लॅक पेपर आहे. हा बुश पेपर व्हरायटी आहे. ह्या बुश पेपरची ही नवीन व्हरायटी आहे. बुश पेपर बरोबरच हे कोकमचं झाड आहे बघा. कोकम बी स्पायसेसमध्ये वापरलं जातं. हे ऑल स्पाइस आहे. हे 4 मसाल्यांचं झाड आहे ऑल स्पाइस. तर सुंदर अशा रीतीनं यांना हा स्पाइस सेक्शन सुद्धा बनवलेला आहे. आता स्पाइस सेक्शन नंतर आपण जाऊया एक्झॉटिक फ्रूट सेक्शनला. एक्झॉटिक फ्रूट सेक्शन हे उडतारच्या नर्सरीची खासियत आहे. श्लोका ॲग्रोची एक खासियत आहे की आज भारतातील परदेशातील विविध फळझाडं एक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना हे सातारा येथे हे नर्सरी त्यांना चालू केली आणि खरोखर शेतकऱ्यांना त्यांना उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. शेतकऱ्यांना खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत. शेतकऱ्यांची दिवसेंदिवस परदेशी फळझाडांची मागणी वाढत चालली आहे. हे बघा आता सफरचंदाचं हे झाड आहे. हे सफरचंदाचं हे हार्मन व्हरायटी आहे. हे हार्मन व्हरायटी आपल्या ट्रॉपिकल क्लायमेटला येते आणि इथं बघा छानपैकी असे ॲपल म्हणजे सफरचंद लागलेलं आहे. त्याबरोबर हे आपण बघतोय हे लिचीचं प्लांटेशनला सुद्धा महाराष्ट्रामध्ये स्कोप आहे. श्लोका ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांनी बघितलेलं आहे की लिची महाराष्ट्रात पाचगण येते. खूप सुंदर लिचीचं प्रोडक्शन येतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी नवीन लागवडीचा प्रयोग केला पाहिजे. तर लिचीचं अशी सुंदर लिचीची रोपं आहेत. त्याबरोबर ब्ल्यूबेरीचं दिवसेंदिवस महत्त्व वाढत चाललेलं आहे. ब्ल्यूबेरीचे सुद्धा प्लांट्स श्लोका ॲग्रोमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर हे बघता हे जाम हे वॉटर ॲपल आपण म्हणतो. हे वॉटर ॲपलचे प्लांट इथं आहेत. वॉटर ॲपल बरोबरच स्टार फ्रूट हे फ्रूट आहे. दिवसेंदिवस हे स्टार फ्रूटचे क्रेज डायबिटीससाठी ही फळं खूपच चांगलं गुणकारी ठरत आहेत. नंतर स्टार फ्रूट बरोबर हे मलबेरी आहे. हे तैवानची मलबेरी आहे आणि हे तुम्ही बघताय फळंसुद्धा दिसतात. या फळं अशी मोठी लंबोळकी अशी फळं आहेत तैवान मलबेरीची. म्हणजे आपण आतापर्यंत झाडं बघितली याच्यामध्ये बऱ्याचशा रोपांना फळं आलेले आहेत. गणेश बाबर हे स्वतः लोकांना डेमो देतात की बघा ही फळं बघा आणि मग झाडं घ्या. आता आपण बघतोय हा व्हिएतनाम सुपर अर्ली ही फणसाची व्हरायटी आहे. श्लोका ॲग्रोने 3 वर्षापूर्वी ही फणसाची व्हरायटी व्हिएतनामची महाराष्ट्रामध्ये आणून एक खळबळ उडवून दिली आणि त्यांना सुरुवातीला सांगितलं की 2 वर्षात फळं लागतील, पण 1.5 वर्षामध्येच ह्या व्हरायटीला खूप चांगल्या पद्धतीत फणस यायला लागलेले आहेत. हा कापा फणस आहे, ज्युसी फणस आहे आणि ऑल इयर फणस आहे. वर्षभर याला फणस राहतात. ॲग्रो टुरिझमसाठी, ब्युटिफिकेशनसाठी, फार्म हाऊससाठी ही खूपच सुंदर व्हरायटी आहे आणि ह्याचे रिझल्ट मिळाले आहेत. श्लोका ॲग्रो मार्केटला काम करताना नुसतीच रोपं विकायचं काम नाही करत, त्याच्याबरोबरच लोकांना मार्गदर्शन, टेक्निकल सपोर्ट आणि लाईव्ह डेमो देत. त्यामुळे लोकांचा कल श्लोका ॲग्रोमध्ये महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यातून सुद्धा वाढत चाललेला. आता आपण हे बघतो मिरॅकल फ्रूट आहे. हे मिरॅकल ही एक नवीनच फळझाड आहे. लाल कलरची सुंदर त्याला फळं येतात, गोड असतात. हे आहे मँगोस्टीन. मँगोस्टीन हे थायलंडचं फळ आहे. क्वीन फ्रूट ऑफ द थायलंड म्हणतात. खूप सुंदर ज्युसी गोड फळ आहे. हे स्ट्रॉबेरी गोवा हा स्ट्रॉबेरीसारखा लाल भडक येतो. छोटी फळं असतात. चांगली इंटरेस्टिंग ॲग्रो टुरिझमसाठी, कमर्शियल प्लांटेशनसाठी व्हरायटी. हे ॲबू म्हणून व्हरायटी आहे. हे मोसंबीसारखं साधारणतः फळ आहे, पण ह्याचं घर खूपच सुंदर, एक्सलंट आणि एकच बी त्याच्यामध्ये आहे. हे जम्बोटिका बेरीज आहे. हे जम्बोटिका बेरीज हे खोडालाच असे ग्रेपसारखे बेरीज लागतात. ह्याचंसुद्धा प्लांटेशनला लोक इंटरेस्ट घेत आहेत. हा लाल फणस आहे, रेड जॅकफ्रूट. त्यानंतर कोको प्लांटेशन. नारळाची लागवड महाराष्ट्रात वाढत चाललेली आहे. नारळामध्ये इंटरक्रॉपिंग म्हणून कोकोच्या प्लांटेशनला आपल्याला स्कोप आहे. हे आहे रेड पमेलो. हे पमेलोची एक नवीन जात श्लोका ॲग्रोने आणलेले रेड पमेलो. हे लाल कलरची ह्याला फळं येतात, आतून सुद्धा लाल दिसते. त्यानंतर पॅशन फ्रूट. हे पॅशन फ्रूट आहे. ह्याचं सरबत खूप छान होतो, वेल होतो. हे व्हेरिगेटेड गोवा आहे. आपल्याला शो बरोबरच फळंसुद्धा मिळणारं असं हे पेरूचं झाड आहे. व्हेरिगेटेड गोवा खूप सुंदर फळ आहे. त्याचबरोबर आपण पाठीमागं बसतोय ऑस्ट्रेलियन लिंबू आहे. हे टेनिस बॉल एवढं लिंबाची साईज होती, खूप ज्युसी आहे. इटालियन लिंबू आहे. तर अशा पद्धतीमध्ये खूप सुंदर फळझाडची मांडणी केलेली आहे. त्यानंतर हे रेड बनाना आहे. रेड बनानाची व्हरायटी आहे.
कापूर प्लांटेशन आहे, व्हेरिगेटेड सपोटा आहे, रामभूतान आहे, मँगोस्टीन आहे, कितीतरी असे फळझाड आहेत. त्यानंतर आता नवीनमध्ये मॅकॅडमिया, हे मॅकॅडमिया एक सुंदर ड्रायफ्रूट आहे, जगातलं कॉस्टली ड्रायफ्रूट आहे. त्याची सुद्धा रोपं श्लोका ॲग्रोमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे तुम्ही बघताय, हे मॅकॅडमिया. तर हे मॅकॅडमिया, अव्हॅकाडो ह्याच्या आता दिवसेंदिवस लागवडीसाठी शेतकरी इंटरेस्ट घेत आहेत आणि श्लोका ॲग्रोने पुढाकार घेऊन स्वतः साऊथ आफ्रिकेला व्हिजिट करून मॅकॅडमिया प्लांटेशनवर काम केलेलं आहे. त्याचे व्हिडिओ लोकांना उपलब्ध केलेले आहेत. त्याच्यामुळं एक्झॉटिक फ्रूट प्लांटेशनसाठी श्लोका ॲग्रो फेमस होत चाललेलं हे आपण बघतोय. ते छोटेसं ऑफिस सेटअप केलेलं आहे, छोटंसं पण सुंदर ऑफिस आहे. इथं सगळं डिजिटल आपल्याला स्कॅनर दिसतात. कुठल्याही फळझाडाची माहिती पाहिजे असेल तर स्कॅनर स्कॅन केला की तुम्हाला फळझाडाची सर्व इत्यंभूत माहिती मिळते. खूप छान, म्हणजे नर्सरीमध्ये आपण डिजिटलायझेशन करू शकतो त्याचा एक सुंदर नमुना श्लोका ॲग्रोने उपलब्ध केलेला आहे. आणि खरोखर गणेश बाबर यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांना खूप अवॉर्ड सुद्धा भेटलेले आहेत. हे कृषी विभागाचं पुरस्कार आहे, हे हॉर्टी एक्सप्रो दिल्लीला एक्झिबिशन झालेलं त्यात त्यांना रोपं प्रमोट केलेली होती. त्याचबरोबर हे लँडस्केपिंगमध्ये त्यांना अवॉर्ड भेटलेला आहे. दुबईमध्ये त्यांना कृषी वैभव पुरस्कार मिळालेला आहे. हे पाचगणी फेस्टिवलला त्यांना इंटरप्रेट केलेलं आहे. हे मराठा बिझनेसमॅन फोरम आहे. त्याचबरोबर हे हॉर्टी ऑर्चिड हॉटेलचा हा प्रोग्रामला त्यांनी व्हिजिट केलेला आहे. हे दुबईमध्ये त्यांना अवॉर्ड भेटलेला आहे. हे बांबूमध्ये त्यांना वर्ल्ड बांबू वर्कशॉप अटेंड केलेला आहे. हे लखनौला त्यांना सिमॅपचा प्रोग्राम. खरोखर एक टेक्निकल माणूस एक शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि त्यांच्या नॉलेजचा ते शेतकऱ्यांना फायदा करून देतात. नर्सरीमध्ये बघा, हे त्यांची लेबल सिस्टीम आहे. अशा पद्धतीचे लॅमिनेटेड केलेले लेबल, कितीतरी व्हरायटी, 150 ते 200 पेक्षा जास्त व्हरायटीचे लेबल आपल्याला इथे दिसत आहेत. आणि प्रत्येक झाडावर या नर्सरीमध्ये लेबल लावून दिला जातो. तो लॅमिनेटेड लेबल झाडाला फळं येतोपर्यंत झाडावर राहतो. आज मार्केटमध्ये बरेच फसवाफसवी आपल्याला बघायला मिळते, पण श्लोका नर्सरीचं एकच आहे वैशिष्ट्य की त्यांचे फळं येतोपर्यंत ज्या पद्धतीत त्यांना लॅमिनेशनवर चित्र जे दाखवलेलं फळाचं त्या पद्धतीत फळं आल्याशिवाय त्यांचा लेबल जात नाही. ही सुद्धा एक त्यांची खूपच छान आहे विषय. त्यांना भरपूर अवॉर्ड मिळालेले आहेत. हे बघा, हे नारळ आहे, हे संपूर्ण जातीचा नारळ आहे. ही व्हरायटी महाराष्ट्रात त्यांना 8 वर्षापूर्वी आणून एकच खळबळ उडवून दिली. हे 3 वर्षामध्ये येणारा नारळ आहे. 1 किलोचा नारळ येतो, शहाळानी खोबऱ्याला चालतो. हे त्यांना भेटलेला अवॉर्ड आहे. फ्रेश इंडिया शोचं दिल्लीमध्ये झालेलं, त्यांना अव्हॅकाडो प्रमोट केलेलं. श्लोका ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची स्वतःची कंपनी आहे. आणि खरोखर गणेश बाबर ह्या तरुणाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की आज BSc ॲग्री होऊन सरकारी नोकरी त्यांना झुगारून आज नर्सरीसारख्या छोट्या विषयामध्ये प्रवेश करून आज नर्सरीला एक उच्चतम दर्जा एक ॲग्रिकल्चरमध्ये मिळवून दिलेला आहे. आता आपण बघूयात आंब्याच्या ह्या विविध जाती त्यांना उपलब्ध केलेल्या आहेत. हा ATM मँगो आहे. ATM म्हणजे ऑल टाइम मँगो. आता बघा, पावसाळ्यामध्ये सुद्धा त्याला मँगो लागले. तर नावाप्रमाणेच हा ATM आहे. हा थायलंडचं एक मँगोची व्हरायटी त्यांना आणलेली आहे. हा बनाना मँगो आहे, बनानाच्या साईजमध्ये. आणि खरोखर एका जागेवर आपल्याला 25 ते 30 आंब्याच्या जाती उपलब्ध असणारी ही एकमेव नर्सरी आहे. आता बघूया, हा पायरी आंबा आहे. सुंदर अशी त्याची ही 2 वर्षाची झाडं आहेत. पायरीनंतर शिंदू आंबा आहे. हे शिंदूची झाडं आहेत. हा आम्रपाली आहे. हा आम्रपाली खूपच छान लोकांच्या पसंतीला आता महाराष्ट्रात उतरत चाललेला आहे. त्यानंतर ही गोवा मानपूर ही व्हरायटी आहे. गोवा मानपूर ही हापूसपेक्षा खूप सुंदर व्हरायटी आहे. लोकांना आपल्याला बरंचसं माहीत नसतं, पण आज श्लोका ॲग्रोमुळे लोकांना नवीन नवीन माहिती होती. हे आपण बघूयात, मल्लिका ही मँगोची व्हरायटी आहे. खूप सुंदर अशा हा बोर्ड, त्याच्यावर नावं, त्याच्यावर माहिती, आपल्याला छानपैकी रोपं दिसत आहेत. आज पाऊस पडतोय, खूप छान वातावरण आहे. वनराज ही मँगोची व्हरायटी पसंतीला उतरलेली आहे. शेतकऱ्यांनी स्वतः त्यांना फळं दाखवली होती. केशरी कलरची एकदम फळं, मिडियम साईजचा आंबा, खूप चांगली मागणी वाढत चाललेला हा कटियाला आंबा आहे. हा चौसा ही व्हरायटी आहे. चौसाची ही रोपं आहेत. त्यानंतर सुवर्ण आहे, सोनपरी आहे, लंगडा मँगो आहे, बदामी आंबा आहे. त्याच्यानंतर हे टॉमी ॲटकिन्सन ही एक बाहेरची व्हरायटी उपलब्ध केलेली त्यांना. हे टॉमी ॲटकिन्सनचा असा हा जांभळ्या कलरचा आंबा येतो. टॉमी ॲटकिन्सन छान व्हरायटी आहे. सुंदर व्हरायटीचा मिलाप, सुंदर क्वालिटीची रोपं, सुंदर टेक्निकल नॉलेज. आता आपण बघूया, हे रत्ना व्हरायटीचा महाराष्ट्रामध्ये लागवड का डिमांड वाढत चाललेलं आहे. हे रत्ना व्हरायटी जी आहे ही हापूस आंब्याचं नीलम बरोबर क्रॉस करून तयार केलेली व्हरायटी आहे आणि टेस्ट सेम हापूससारखीच लागते.
रेग्युलर बिअरर आहे. रत्नाचा डिमांड वाढत चाललेला आहे. हा देवगड हापूस आहे. ओरिजिनल क्वालिटीचा देवगड हापूस आपल्याला श्लोक ॲग्रोमध्ये बघायला मिळतोय. त्यानंतर केशर आंबा आहे. हा मीडियम साईजचा केशर आंबा आहे. हा श्लोक ॲग्रोमध्ये आपल्याला गुजरातचा केशर आंबा हा बघायला मिळतो. खूप सुंदर टेस्ट आहे. असे भरपूर क्वालिटीची सुंदर रोपं आपण बघूया. ही अशी आंब्याची व्हरायटी, सगळे बोर्ड, हे रस्ते, खूप सुबक पद्धतीनं मांडणी, हे फळझाडं, त्या लिंबाची व्हरायटी, त्याला आलेली सुंदर सुंदर अशी फळं, खूप सुंदर अशी फळं लगडलेली आहेत. माणसाला, लोकांना ह्या नर्सरीमध्ये आल्यानंतर एक हिप्नोटाईज झाल्यागत होतं. एवढी सुंदर झाडं, सुंदर फळं, सुंदर रोपं, छानपैकी सर्व्हिस, छानपैकी माहिती बघून लोक खूप खुश होऊन जातात. जाताना हक्कानं रोपं घेऊन जातात, माहिती विचारतात. इथं आपल्याला नारळाच्या ह्या जाती बघायला मिळतात. हा बानोली आहे, हा उंच वाढणारा नारळ आहे. हा ग्रीन डॉर्फ आहे. हा ग्रीन डॉर्फ हा बुटक्या जातीचा नारळ आहे. हा पाठीमागं ही संपूर्ण म्हणून व्हरायटी आहे. ही संपूर्ण व्हरायटी महाराष्ट्रात पहिली श्लोक ॲग्रोने आणलेली 3 वर्षामध्ये नारळ येतो. ही संपूर्ण कोकोनटची ही व्हरायटी आहे. ही सुपारीची ही बुटक्या जातीची ही सुपारी आहे. तर असे हे श्लोक ॲग्रो हे चिक्कूची रोपं आहेत. ही चिक्कूची व्हरायटी आहे. कालीपत्ती चिक्कू आहे, लिंबू आहे. खूप सुंदर अशी हे छान छान फळझाडं बघून मन असं मोहित होऊन जातं. चांगल्या रोपांच्या बरोबरच, दर्जेदार रोपांच्या बरोबरच दर्जेदार टेक्निकल सपोर्ट, दर्जेदार टेक्निकल नॉलेज, प्रुनिंगची टेक्नॉलॉजी, अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये गणेश बाबर हे स्वतः जातीने लक्ष देतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रीना बाबर ह्या सुद्धा त्यांना प्रत्येक कामात नर्सरीमध्ये मदत करतात. त्यांच्या आई आहेत, त्यांचा पूर्ण स्टाफ आहे, त्यांच्या वैशाली मावशी आहेत, त्यांच्या ऑफिसच्या प्रिया मॅडम आहेत, राजू आहे. अशी कितीतरी टीम आहे श्लोक ॲग्रोमध्ये, लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे आणि येणाऱ्या प्रत्येकाला छानपैकी नॉलेज देण्यामध्ये प्रत्येकजण अग्रेसर आहे. तर धन्यवाद. माझी सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा प्रत्येकजण श्लोक ॲग्रो तर उडतारे, तालुका वाई, जिल्हा सातारा, महाराष्ट्र आहे ते अवश्य भेट द्या. तुम्ही आनंदित झाल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.